नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन या विषयाच्या अंतर्गत भारतीय संघराज्याची निर्मिती, भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये आणि भारतीय संघराज्य व्यवस्थेअंतर्गत केंद्र व घटक राज्य यांच्यातील परस्पर संबंध याविषयी आपण मागील भागांमध्ये चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भारतीय संघराज्याचं जे एक वेगळेपण आहे किंवा भारतीय संघराज्याचं जे एक वेगळं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे भारतीय संघराज्य हे केंद्राकडे झुकलेलं आहे किंवा भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सत्ता ही घटक राज्य सत्तेपेक्षा प्रबळ आहे. आणि म्हणून या प्रबळ केंद्र सत्तेविषयी त्याची जी विविध कारणं आहेत त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. साधारणतः भारताच्या घटनाकारांनी कायदेविषयक, प्रशासकीय आणि आर्थिक या तीनही बाबतींमध्ये केंद्र सरकारला श्रेष्ठत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. शिवाय मागील 50-60 वर्षांचा आपण अनुभव जर घेतला तर त्यावरून देखील आपल्याला संघराज्य व्यवस्थेची प्रत्यक्ष वाटचाल जर बघितली तर ती सुद्धा केंद्रीकरणाच्या दिशेने आपल्याला झालेली दिसून येते. अलीकडील काळात जगातील सर्वच संघराज्यांमध्ये जी केंद्रीकरणाची प्रवृत्ती आढळते ती भारतीय संघराज्यामध्ये देखील आपल्याला आढळताना दिसून येते. याला अनेक घटक कारणीभूत आहे. त्यातील काही कारणांचा, काही घटकांचा आपण विचार करणार आहोत. सर्वात पहिलं आपल्याला असं सांगता येईल की संघराज्य निर्माण होण्याची जी पद्धत आहे ती केंद्रोत्सारी पद्धतीनं भारतीय संघराज्याची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. भारतीय संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेले संघराज्य आहे. म्हणजे मुळात एकात्म असलेल्या व्यवस्थेचे संघराज्य व्यवस्थेत रूपांतर करण्यात आलेले आपल्याला दिसते. आता जेव्हा संघराज्याची निर्मिती होते तेव्हा ती दोन प्रकारची असते, म्हणजे केंद्रोत्सारी पद्धतीची आणि केंद्राकर्षी पद्धतीची. केंद्राकर्षी पद्धतीमध्ये मुळात स्वायत्त आणि स्वतंत्र असणारी घटक राज्य एका विशिष्ट हेतूसाठी, हितसंबंधांसाठी एकत्र येतात आणि एक संघराज्य स्थापन करतात. ते केंद्राकर्षी पद्धतीचं संघराज्य. पण मुळात एकात्म असलेलं राष्ट्र, देश हा प्रशासकीय कारभारासाठी आपली विभागणी काही घटक राज्यांमध्ये करतो. त्याला आपण केंद्रोत्सारी पद्धतीचं संघराज्य म्हणतो आणि भारत हे या पद्धतीचं संघराज्य आहे. जेव्हा संघराज्याची निर्मिती ही केंद्रोत्सारी पद्धतीने होते तेव्हा त्या संघराज्याचा स्वाभाविक कल हा केंद्र सत्ता प्रबळ ठेवण्याकडे आपल्याला असलेला दिसतो. याच्या उलट जेव्हा अमेरिकेसारखं संघराज्य हे केंद्राकर्षी पद्धतीने निर्माण झालेलं आहे, म्हणजे मुळात स्वतंत्र असणारी राज्य एक होऊन एक संघराज्य निर्माण करतात, तेव्हा स्वाभाविक त्यांचा कल हा घटक राज्यांना जास्तीत जास्त स्वायत्ता देण्याकडे असतो. पण भारतीय संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेलं असल्याने घटनाकारांनी स्वाभाविकच त्यांचा कल हा केंद्र सत्ता ही प्रबळ ठेवण्याकडे असल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारतामध्ये घटक राज्यांपेक्षा केंद्र सत्ता ही सर्व बाबतींमध्ये, कायदेविषयक, कार्यकारीविषयक, आर्थिक सर्व बाबतींमध्ये ही आपल्याला प्रबळ असल्याचं दिसून येतं. दुसरं असं की मुळात भारतीय संघराज्याला ब्रिटिश राजवटीचा वारसा होता. कारण ब्रिटिश राजवटीत भारतातील केंद्र सत्ता ही सामर्थ्यशाली होती. त्या काळात झालेल्या सुधारणा, विविध कायदे यातून निर्माण झालेल्या प्रांतिक शासनाचं स्थान हे दुय्यम होतं आणि प्रांतांना मिळालेले अधिकार देखील मर्यादित होते. सन 1935च्या कायद्याने भारतात संघराज्य व्यवस्थेचा प्रारंभ केला आणि भारतीय राज्यघटनेने केंद्र शासन आणि घटक राज्य शासन यांच्यात अधिकार विभागणी जी केलेली आहे ती मुळात सन 1935च्या कायद्यावर आधारलेली आपल्याला दिसून येते. पण सन 1935च्या कायद्याने
प्रांतांना काही प्रमाणात स्वायत्ता दिलेली असली तरी त्या कायद्यातही केंद्र सत्ताच ही आपल्याला प्रबळ ठेवण्यात आलेली दिसून येते. शिवाय त्या कायद्याने सुरू केलेला जो प्रयोग होता तो फार काळ चालला नाही आणि त्यामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सन 1937 पासून सुरू झाली आणि 2 वर्षाच्या आतच प्रांतिक मंत्रिमंडळांनी आपले राजीनामे दिलेले दिसतात. आता ह्या कारणामुळे देखील स्वातंत्र्यानंतरच खऱ्या अर्थाने संघराज्य व्यवस्था प्रत्यक्षात साकारलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. ह्या परिस्थितीमुळे जेव्हा भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला तेव्हा घटक राज्यांना स्वायत्ततेचा अनुभव जवळपास नव्हताच आणि म्हणून घटक राज्यांचं स्थान काही प्रमाणात दुय्यम मानण्याचा जो ब्रिटिश राजवटीचा जो वारसा होता तो पुढे स्वतंत्रोत्तर भारतात देखील चालू ठेवलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर भारतामध्ये एक प्रबळ पक्ष पद्धत आपल्याला असलेली दिसते. कारण स्वातंत्र्यापासून ते 1967 पर्यंत एखाद्या घटक राज्याचा अपवाद जर सोडला, विशेषतः केरळचा तो 1957च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत, तो जर सोडला तर केंद्रात आणि घटक राज्यात सत्ता ही काँग्रेस या एकाच पक्षाच्या हाती होती आणि त्यामुळे केंद्र सत्तेच्या श्रेष्ठत्वाला घटक राज्यातील नेतृत्वाकडून विरोध झालेलाच दिसत नाही. देशाच्या राजकारणात राष्ट्रीय नेतृत्वाचं महत्त्व वाढलं आणि घटक राज्यातील नेतृत्वाचं स्थान हे दुय्यम राहिलं. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, नंतरच्या काळात श्रीमती इंदिरा गांधी यासारख्या नेत्यांचे प्रभावी नेतृत्व सत्तेच्या केंद्रीकरणास सहाय्यभूत ठरले. महत्त्वाचे धोरणविषयक निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावायचे व त्याची अंमलबजावणी केंद्रीय तसेच घटक राज्य पातळीवर करायची अशी एक प्रथा निर्माण झाली. घटक राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरविण्यामध्ये देखील पक्षश्रेष्ठींची महत्त्वाची भूमिका हे बजावू लागलेले दिसतात. अशा प्रकारे केंद्र सत्तेचे आणि केंद्रीय नेतृत्वाचे प्राबल्य निर्माण होण्यास एक प्रबळ पक्ष पद्धत म्हणून ती पोषक ठरत गेलेली दिसते आणि हे देखील भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या प्रबळ केंद्र बनण्याच्या पाठीमागचे कारण आपल्याला सांगता येईल. चौथं असं की केंद्रीय नियोजन आणि आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने भारताने नियोजनबद्ध विकासाची कल्पना स्वीकारली आणि पंचवार्षिक योजना आखून आर्थिक विकासाचा कार्यक्रम अंमलात आणण्यास प्रारंभ केला. या योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. आर्थिक नियोजनामध्ये संघसूचीतील अनेक विषयांचा ज्याप्रमाणे समावेश होतो त्याचप्रमाणे राज्यसूचीतील शेती, पाटबंधारे, रस्ते, मध्यम व लघु उद्योग, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण असे अनेक विषय आर्थिक नियोजनाच्या कक्षेत येतात. याच दृष्टीने आर्थिक आणि सामाजिक नियोजन या विषयांचा समावेश सामायिक सूचित करण्यात आलेला दिसतो. घटक राज्य आपल्या राज्याच्या विकासाचा कच्चा आराखडा तयार करतात, परंतु राष्ट्रीय नियोजन मंडळाने संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाची जी ठळक उद्दिष्टे ठरवलेली असतात, विकासाचे जे अग्रक्रम निश्चित केलेले असतात त्यांना अनुसरूनच घटक राज्यांना आपला विकासाचा आराखडा तयार करावा लागतो. शिवाय घटक राज्यांनी तयार केलेला आराखडा मंजूर करणं अथवा नामंजूर करणं किंवा त्यात फेरबदल सुचवण्याचा अधिकार हा नियोजन मंडळाला असतो आणि राष्ट्रीय नियोजन मंडळाने तयार केलेल्या आराखड्यावर राष्ट्रीय विकास मंडळामध्ये चर्चा होते. घटक राज्याचे मुख्यमंत्री देखील या मंडळाचे सदस्य असतात, त्यामुळे तेथील चर्चेमध्ये त्यांना आपली मते मांडण्याची संधी मिळते. पण नियोजन मंडळाने तयार केलेल्या आराखड्याला अंतिम मान्यता केंद्रीय मंत्रिमंडळ देत असतं. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा शेवटी केंद्र शासनाचा असल्याने विकास आराखडा ठरवण्याबाबत राज्यांचे अधिकार हे आपोआप मर्यादित राहताना आपल्याला दिसून येतात.
त्याचबरोबर पाचवं आपल्याला असं सांगता येईल की केंद्र सत्तेचे आर्थिक प्राबल्य हे देखील प्रबळ केंद्र सत्ता निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेलं आहे. म्हणजे भारताच्या घटनेमध्ये केंद्र सरकारची तसेच घटक राज्यांची उत्पन्नाची साधने तपशीलवारपणे ठरवून दिलेली आहेत. आर्थिक अधिकारांची घटनेने केलेली ही जी विभागणी आहे ती पाहिल्यानंतर असं दिसून येतं की महत्त्वाची उत्पन्नाची साधनं ही केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलेली आहे आणि घटक राज्यांकडे सोपवलेली उत्पन्नाची साधनं ही मर्यादित स्वरूपाची आहे. पण त्याचबरोबर घटक राज्यांकडे सोपवलेली कार्य ही अधिक कल्याणकारी आणि विकासाची कार्य आहेत. ज्या कार्यांमध्ये खर्च जास्त असतो आणि उत्पन्न कमी अशी ही कार्य असतात. स्वाभाविकच घटक राज्यांना आपली कार्य पार पाडण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर आणि अनुदानावर अवलंबून राहावं लागतं आणि यामुळे केंद्र सत्तेचे प्राबल्य वाढलेले दिसून येते आणि घटक राज्यांच्या स्वायत्ततेचा संकोच झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर घटनादुरुस्तीचे तत्त्व हे देखील महत्त्वपूर्ण आहेत. काही घटनादुरुस्त्यांनी केंद्र शासनाच्या सत्तेमध्ये वाढ केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ 13वी जी घटनादुरुस्ती होती जी सन 1962 सामायिक सूचीत बदल करून काही अधिकार हे केंद्र सरकारकडे सोपवलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर 1976ची 42वी घटनादुरुस्ती, ह्या घटनादुरुस्तीने एखाद्या घटक राज्यात शांतता आणि सुव्यवस्थेचा जर गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास त्या राज्यात केंद्र सरकारचे पोलीस दल किंवा लष्कर पाठवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला दिला आहे आणि अशा दलांवर अंतिम निर्णय हा केंद्र सरकारचा राहील, घटक राज्यांचे राहणार नाही हे सुद्धा त्यामध्ये स्पष्ट केलेले आहे. ह्या दुरुस्त्या आवश्यक होत्या हे मान्य केलं तरी त्यामुळे केंद्र सरकारच्या सत्तेमध्ये वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपल्याला नाकारता येणार नाही. त्याचबरोबर घटक राज्य निर्मितीचा अधिकार म्हणजे नवीन राज्य निर्माण करणं, घटक राज्यांचे विभाजन करून त्याचे 2 किंवा अधिक राज्य निर्माण करणं, घटक राज्यांच्या सीमा किंवा घटक राज्यांची नावं बदलवणे हा अधिकार केंद्रीय कायदेमंडळाला म्हणजेच संसदेला देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सरकारी आयोग जे आहेत, सरकारी आयोगामध्ये घटक राज्यांना अधिक स्वायत्तता मिळावी अशी काही गटांकडून होणारी मागणी विचारात घेऊन केंद्र सरकारने सन 1983 साली केंद्र आणि राज्यांचा संबंधांचा आढावा घेण्यासाठी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. श्री BP शिवरामन आणि SR सेन हे या आयोगाचे सदस्य होते. देशाचे ऐक्य आणि एकात्मता टिकवण्यासाठी प्रबळ केंद्रसत्ता आवश्यक आहे. त्यामुळे सध्याची संघराज्य व्यवस्था आणि त्या संबंधीच्या राज्यघटनेतील तरतुदी योग्य असून त्या मूलभूत रचनेत बदल करण्याची आवश्यकता नाही असा निष्कर्ष सरकारी आयोगाने काढला. मात्र केंद्र आणि राज्य यात परस्पर संवाद राहावा आणि त्यांच्या कार्यात समन्वय राहावं यासाठी आयोगाने अनेक वेगवेगळ्या शिफारशी त्यामध्ये सुचवलेल्या आपल्याला दिसून येतात. पुढे 2007ला पंछी आयोग हे आपल्याला त्यामध्ये आलेलं दिसून येतो. त्यांनी देखील केंद्र आणि राज्याच्या संबंधांवरती विविध शिफारशी केलेल्या दिसून येतात. पण एकूणच या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर त्यावरून असं स्पष्ट होतं की भारतीय संघराज्याचं हे एक वेगळेपण आहे. भारतीय संघराज्याचं हे एक असं वैशिष्ट्य आहे की भारतीय संघराज्यामध्ये घटक राज्यांपेक्षा केंद्र सरकार हे अधिक सत्ताशाली आहेत, केंद्र सरकार हे अधिक प्रबळ आहेत. कारण मुख्यतः संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र आणि राज्य ह्या दोनही शासन पातळ्यांना समान स्वरूपाच्या असतात. पण भारताच्या बाबतीमध्ये मात्र केंद्र सरकार हे घटक राज्यांपेक्षा सत्तेच्या बाबतीमध्ये अधिक प्रबळ आपल्याला असल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रकरणामध्ये एकूणच आपण भारतीय प्रशासनाची उत्क्रांती व विकास याच्या संदर्भात चर्चा केली आणि त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे ब्रिटिश वसाहतवादी कालखंडामध्ये विविध
ब्रिटिशांची सुधारणा कायदे असतील, मग त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झालेली कायदे असतील आणि ब्रिटिश सरकारच्या कालखंडामध्ये झालेली विविध कायदे असतील, त्यातून भारतीय प्रशासन आणि शासन व्यवस्थेचा जो विकास झाला त्याविषयी आपण सविस्तर माहिती आत्तापर्यंत घेतलेली आहे. त्याचबरोबर स्वतंत्रोत्तर भारतामध्ये भारताचं प्रशासन आणि शासन व्यवस्था यांची मूल्य तत्त्वे कोणती आहेत, त्यांच्या संरचना कोणत्या आहेत याविषयी देखील आपण माहिती घेतलेली आहे. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं पहिलं जे प्रकरण आहे भारतीय प्रशासनाची उत्क्रांती व विकास हे इथं पूर्ण होतं. याविषयी तुम्हाला काही अडचणी असतील तर आपल्या गुगल क्लासरूमवरती किंवा तुम्ही ईमेलद्वारे तुम्ही कळवू शकतात. या पहिल्या प्रकरणाच्या नंतर आपण एक युनिट टेस्ट घेणार आहोत, जी तुम्हाला लवकरच आपल्या गुगल क्लासरूमवरती शेअर केली जाईल. सर्वांनी ही युनिट टेस्ट सोडवायची आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर तुम्ही प्रत्यक्ष आमच्याशी संपर्क साधायचा आहे. इथपर्यंत आपण थांबूया. पुढील भागामध्ये आपण पुढील प्रकरण जे आपलं आहे ते म्हणजे केंद्रीय शासन आणि प्रशासन या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.